ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಚರ್ಚೆ. ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಮಾತನಾಡಿದ್ದನ್ನು ನೋಡಿದ್ರಿ ನೀವು. ಅಮಿತ್ ಶಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವರು ಮಾತಾಡಿದ್ರು. ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ 26 ಜನ ಅಮಾಯಕರನ್ನು ಕೊಂದ 3 ಭಯೋತ್ಪಾದಕರನ್ನು ನಮ್ಮ ಭದ್ರತಾ ಪಡೆಗಳು ಹೊಡೆದುರುಳಿಸಿದಾವೆ ಆಪರೇಷನ್ ಮಹಾದೇವದಲ್ಲಿ ಅಂತ ಘೋಷಿಸಿದರು. ಅಧಿಕೃತ ಘೋಷಣೆ ಇದು. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಒಮ್ಮೆ. आपके माध्यम से सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को ऑपरेशन महादेव जो कल एक हुआ है इसकी जानकारी देना चाहता हूं. माननीय अध्यक्ष जी, कल ऑपरेशन महादेव में सुलेमान उर्फे फैजल जट, अफगान और जिब्रान 3 आतंकवादी सेना, सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस के संयुक्त अभियान में ऑपरेशन महादेव में मारे गए. और माननीय अध्यक्ष जी, ये जो सुलेमान है ए श्रेणी का लश्कर-ए तोयबा का कमांडर था. पहलगाम हमले में और गगनगिर आतंकी हमले में वो लिप्त था. इसके ढेर सारे सबूत हमारी एजेंसियों के पास है. अफगान ए श्रेणी का लश्कर-ए तैयबा का आतंकवादी था और जिब्रान भी ए ग्रेड आतंकवादी था. और माननीय अध्यक्ष जी, मैं सदन को और सदन के माध्यम से पूरे देश को बताना चाहता हूं, जिन्होंने बैसरन घाटी में हमारे प्रवासियों को, नागरिकों को मारा था, ये तीनों आतंकवादी ये थे और तीनों मारे गए. मान्यवर, तीनों के नाम मैंने बताए हैं. सुलेमान उर्फे फैजल जट, अफगान और जिब्रान. वो तो एक आशंका थी कि यही लोगों ने घटना की है. एनआईए ने पहले से ही इनको, जिन्होंने आसरा लिया था, वो लोगों को गिरफ्तार कर रखा था. उनको खाना पहुंचाने वाले लोगों को अपने कब्जे में रखा था. तो जब आतंकवादियों के शव श्रीनगर आए, इनसे पहचान कराई गई. 4 लोगों ने पहचान लिया, यही 3 लोग थे जिन्होंने पहलगांव में आतंकी घटना को. ಇದು ಘೋಷಣೆ ಆಯಿತು. ಇದಾದ ನಂತರ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆಯಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಟಾಂಟ್ ಮಾಡ್ದಂಗೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಭಯೋತ್ಪಾದಕರ ಎನ್ಕೌಂಟರ್ ಆಯಿತು ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿ ವಿಪಕ್ಷಗಳ ಮುಖಗಳ ಬಾಡಿ ಬಿಟ್ಟಿದ್ದಾವೆ. ಖುಷಿಯಾಗಿಲ್ಲ ಇವರಿಗೆ ಅಂತ. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮಾತುಕತೆ ಆಗುತ್ತಾ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಪಾಕಿಸ್ತಾನದ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ಮಾತುಕತೆ ಆಗುತ್ತಾ? ಆ ಭಯೋತ್ಪಾದಕರ ಎನ್ಕೌಂಟರ್ನ ಸುದ್ದಿ ಯಾವಾಗ ನನ್ನ ಕಿವಿಗೆ ಬಡಿಯುತ್ತೋ ಅಂತ ನಾನು ವೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆ ಸುದ್ದಿಯನ್ನು ನಾನು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದಾಗ ಸಂತೋಷದ ಅಲೆ ಏಳುತ್ತೆ ಸದನದಲ್ಲಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಆದರೆ ವಿಪಕ್ಷದವ್ರು ನೋಡಿ ಹೆಂಗೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದೆಂಥ ರಾಜಕೀಯ? ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಸತ್ತಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಸಂತೋಷ ಇಲ್ವಾ ಅಂತ. ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ ಎದ್ದು ನಿಂತು ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು ಒಂದು ಹಂತದಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ ಬರ್ತೀನಿ ನಾನು ಅಖಿಲೇಶ್ ಯಾದವ್ದು. ನೆನ್ನೆನೇ ಯಾಕೆ ಅವ್ರದ್ದು ಎನ್ಕೌಂಟರ್ ಆಯಿತು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು ಅವರು. ನೆನ್ನೆನೇ ಯಾಕೆ ಎನ್ಕೌಂಟರ್ ಆಯಿತು ಅಂತ ಮಾತು 1962ರ ಇಂಡೋ ಚೀನಾ ಯುದ್ಧದ ತನಕ ಹೋಯಿತು. ಅಕ್ಸಾಯ್ ಚಿನ್ 1962ರಲ್ಲಿ ಚೀನಾ ಅದನ್ನು ವಶಪಡಿಸಿಕೊಂಡಿತು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸದನದಲ್ಲಿ ಮಾತಾಡ್ತಾ ಪಂಡಿತ್ ಜವಾಹರ್ಲಾಲ್ ನೆಹರು ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಚೀನಾದವ್ರು ವಶಪಡಿಸ್ಕೊಂಡಿರೋ ಜಾಗದಲ್ಲಿ ಒಂದು ಹುಲ್ಕಡ್ಡಿ ಕೂಡ ಬೆಳೆಯೋದಿಲ್ಲರಿ ಅಂತ. ಅದೇ ಸದನದಲ್ಲಿದ್ದ ಮಹಾವೀರ್ ತ್ಯಾಗಿ ಅನ್ನುವಂಥ ಇನ್ನೊಬ್ಬ ಸಂಸದರು ಕೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ತಲೆ ಮೇಲೆ ಕೂದಲು ಬೆಳೆಯೋದಿಲ್ಲ, ಕೊಟ್ಟುಬಿಡೋಣ ಹಾಗಿದ್ರೆ ಚೀನಾದವ್ರಿಗೆ ಅಂತ. ಅದನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ರು अमित शाह. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. पाकिस्तान से आपकी बात होती है क्या? अरे बैठ जाओ भाई. मान्यवर, मैं तो अपेक्षा करता था कि जब ये सूचना सुनेंगे पक्ष विपक्ष में खुशी की लहर दौड़ जाएगी, मगर ये स्याही पड़ गई इनके चेहरे. क्या है मान्यवर? किस तरह की पॉलिटिक्स?
आपको इसका भी आनंद नहीं है? अखिलेश जी बैठ जाइए, मेरा पूरा जवाब सुनिए, आपका सब जवाब आ जाएगा। भाई आप आतंकवादियों का धर्म देखकर दुखी मत होइए। अखिलेश बैठ जाइए यार। ये अभी कल कुछ कांग्रेस के सदस्य चीन का सवाल पूछ रहे थे, मैं आज पूछना चाहता हूं 62 के युद्ध में क्या हुआ? 38,000 वर्ग मीटर, पूरा सदन ध्यान से सुने, 38,000 वर्ग मीटर अक्साई चीन का हिस्सा चीन को दे दिया गया। और वर्ग किलोमीटर ही बोला, वर्ग किलोमीटर। और मान्यवर ऐसी ही चर्चा उस वक्त सदन में हुई। मैं तो बड़ी गंभीरता से जवाब दे रहा हूं, मुझे बोलने नहीं देते। जवाहरलाल नेहरू जी ने क्या कहा? वहां घास का एक तिनका भी नहीं उगता है, वो जगह को क्या करे। तो एक संसद सदस्य ने, नेहरू जी का सर मेरे जैसा था, महावीर प्रसाद त्यागी जी ने कहा कि आपके सर पर भी एक बाल नहीं, वो चीन बेच दे क्या? मान्यवर इस तरह से जवाब देते थे, नॉन सीरियस टाइप के जवाब। और कल गोगोई जी बड़ा बड़ा उछल उछल कर बोल रहे थे। अरे गोगोई जी, आपको मालूम है उन्होंने चीन के बारे में, आसाम के बारे में क्या क्या था? आसाम को आकाशवाणी पर बाय बाय की रिकॉर्डिंग है, रिकॉर्डिंग है। ಇದಾದ ನಂತರ ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರವನ್ನು ಭಾರತ ಯಾಕೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತು ಅನ್ನೋ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂತು. ಯಾಕೆ ನಿಲ್ಲಿಸಿದ್ರಿ ಅದನ್ನು ಮುಂದುವರಿಸಬೇಕಾಗಿತ್ತು ಅಂತ ಆ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಬಂದಿತ್ತು. ಅಮಿತ್ ಶಾ 1948ರ ವಿಷಯಕ್ಕೆ ಹೋದರು. ಭಾರತ ನಿರ್ಣಾಯಕವಾಗಿ ಗೆಲ್ಲುವ ಹಂತದಲ್ಲಿದ್ದಾಗ ಯಾಕೆ ಭದ್ರತಾ ಪಡೆಗಳನ್ನು, ಸೈನ್ಯವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ, ಸರ್ದಾರ್ ವಲ್ಲಭಭಾಯಿ ಪಟೇಲರ ವಿರೋಧದ ಮಧ್ಯೆಯೂ ಸೈನ್ಯವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ನಾನು ವಿಶ್ವಸಂಸ್ಥೆಯ ಬಗೆಹರಿಸಿಕೊಳ್ತೀನಿ ಅಂತ ನೆಹರು ಅವರು ಹೋದರು. ಇವತ್ತು ಪಾಕ್ ಆಕ್ಯುಪೈಡ್ ಕಾಶ್ಮೀರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿದೆ ಅಂದರೆ ಅದಕ್ಕೆ ನೆಹರು ಅವರು ಕಾರಣ ಅಂಥೇಳಿ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಆಡಳಿತದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಭಯೋತ್ಪಾದಕರು, ಭಾರತದ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಬೆಳೆದಂಥ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಯಾರ್ಯಾರು ಓಡ್ ಹೋದರು, ಏನು ಮಾಡಿದ್ರಿ ನೀವು ಅನ್ನೋದನ್ನು ಕೇಳಿದ್ರು. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. मान्यवर लोग कल सवाल उठा रहे थे कि इतनी अच्छी पोजीशन में थे, आपने युद्ध क्यों नहीं किया? युद्ध के कई परिणाम होते हैं मान्यवर, करना न करना वो सोच कर करना पड़ता है। मगर मैं इसी देश के इतिहास से कुछ घटनाएं बताना चाहता हूं। 1948 में मान्यवर कश्मीर में हमारी सेनाएं निर्णायक बढ़त पर थी। सरदार पटेल ना बोलते रहे, जवाहरलाल नेहरू जी ने एक तरफा युद्ध विराम कर दिया। और मान्यवर मैं बड़ी जिम्मेदारी के साथ कहता हूं, मैं इतिहास का विद्यार्थी हूं, पाक ऑक्युपाई कश्मीर का अगर अस्तित्व है तो जवाहरलाल नेहरू जी की ये युद्ध विराम के कारण है, इसका जिम्मेदार जवाहरलाल नेहरू है। अब मेरा समय काफी जाया गया, मैं जरा संक्षिप्त में कहता हूं, घटनाओं पर नहीं जाऊं। दाऊद इब्राहिम कासकर 1986 में भागा, श्री राजीव गांधी की सरकार। सैयद सलाहुद्दीन 93 में भागा, कांग्रेस की सरकार। टाइगर मेमन 93 में भागा, कांग्रेस की सरकार। अनीस इब्राहिम कासकर 93 में भागा, इनकी सरकार। रियाज भटकल 2007 में भागा, इनकी सरकार। इकबाल भटकर 2010 में भागा, इनकी सरकार। मिर्जा सादाब बेग 2009 में भागा, इनकी सरकार। अब मान्यवर मेरा तो जवाब मांग लिया, हमारे सुरक्षा बलों ने मेरा जवाब भी दे दिया, अब राहुल गांधी इसका जवाब दिया। ನೆನ್ನೆ ನ್ಯೂಸ್ ಅವರ್ನಲ್ಲಿ ಪಿ ಚಿದಂಬರಂ ಅವರು ಒಂದು ಇಂಟರ್ವ್ಯೂ ತೋರಿಸಿದೆ. ನನಗೆ ರಕ್ತ ಕುದ್ದಂಗೆ ಆಗ್ಬಿಡ್ತು. ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿ ಮಾಡಿದ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಏನು ಪ್ರೂಫ್ ಇದೆ ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಅವರೇ ಆಗಿರಬಹುದಲ್ಲ. ನಾನಂದೆ, ಪಾಕಿಸ್ತಾನ ಏನೇನು ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಬಯಸುತ್ತೋ ಅದೆಲ್ಲವನ್ನೂ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರುಗಳು ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಹೆಂಗೆ? ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಾದ ಅದೇ ಅಲ್ವಾ, ನಾವು ಭಯೋತ್ಪಾದಕರನ್ನ ಕಳಿಸಿಲ್ಲಪ್ಪ, ನಮ್ಮವ್ರು ಅಲ್ಲವೇ ಅಲ್ಲ ಅವರು, ಕಾಶ್ಮೀರದ ಸ್ಥಳೀಯರು ಕಾಶ್ಮೀರದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇರೋ ಹೋರಾಟ ಅದು ಅಂತಾರವರು. ಅದೇ ವಾದವನ್ನು ನೀವು ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ
ಇವತ್ತು ಅಮಿತ್ ಶಾ ಅದನ್ನು ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡಿದ್ರು. 3 ಜನ ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು, ಅದರಲ್ಲೂ ಒಬ್ಬೊಂದು ಪಾಕಿಸ್ತಾನಿ ವೋಟರ್ ಐಡಿನೂ ಇದೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಂತ. ಅವರು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ನೋಡಿ, ಈ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು ಕೇಳಿದಾಗ ಪಾಕಿಸ್ತಾನಕ್ಕೆ ಭಾರತ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರೆ ಆ ಮಾತು ಬೇರೆ. ಭಾರತದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೆಂಗೆ ಅಂದರೆ, ಸಂಸತ್ತಿನಲ್ಲಿ ಆ ಕಡೆ ಕುಳಿತಿರುವಂಥ ವಿಪಕ್ಷದವರಿಗೆ ಈ ಉತ್ತರ ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅವರು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರೇ ಅನ್ನುವುದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷ್ಯಗಳ ಇದೆ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಅಂತ ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಉತ್ತರ ಕೊಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇದೆ ಭಾರತದಲ್ಲಿ. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ, ಚಿದಂಬರಂ ಅವರ ಇಂಟರ್ವ್ಯೂಗೆ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಒಂದು ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆ ಕೊಡ್ತಾರೆ. इस देश के पूर्व गृह मंत्री चिदंबरम जी ने सवाल उठाया कि क्या प्रूफ है कि ये आतंकवादी पाकिस्तान से आए, और मान्यवर कब उठाया? जब संसद में चर्चा होने वाली थी। क्या कहना चाहते हैं चिदंबरम साहब? किसको बचाना चाहते हैं? पाकिस्तान को बचाकर आपको क्या मिलेगा? मान्यवर, हमारे पास प्रूफ है, वो भी मैं सदन के सामने रखना चाहता हूं कि तीनों पाकिस्तानी थे। 3 में से 2 के पाकिस्तान के वोटर नंबर भी आज हमारे पास उपलब्ध है। मान्यवर, ये राइफलें हैं, ये राइफलें भी हमारे पास उपलब्ध है। इनके पास से जो चॉकलेटें मिली हैं, वो चॉकलेटें ढोक में से मिली, वो भी पाकिस्तान की बनाई हुई चॉकलेट है। मान्यवर, ये कहते हैं कि पाकिस्तानी नहीं थे, इसका मतलब पूरी दुनिया के सामने इस देश का एक पूर्व गृह मंत्री पाकिस्तान को क्लीन चिट दे रहा है। और मान्यवर, वो पाकिस्तानी आतंकवादी नहीं थे ऐसा बोलकर श्री चिदंबरम अगर पाकिस्तानी आतंकवादी नहीं थे तो पाकिस्तान पर हमला क्यों किया, वो भी सवाल खड़ा कर रहे हैं। ಪಹಲ್ಗಾಮ್ ದಾಳಿ ಮಾಡಿದ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಪಾಕಿಸ್ತಾನದವರು ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಅನ್ನುವ ಡೌಟ್ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುವ ಮೂಲಕ ನೀವು ಆಪರೇಷನ್ ಸಿಂಧೂರ ಯಾಕೆ ಮಾಡಿದ್ರಿ ಅಂತ ಇವರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರದು. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.